मुलं कोड्यात पडणं हे चांगलं का वाईट? तर अर्थातच चांगलं. कारण मुलं कोड्यात पडणं म्हणजेच त्यांना प्रश्न पडणं आणि प्रश्न पडणं म्हणजेच त्यांनी प्रश्नांची उत्तरं शोधणं. प्रश्नांची उत्तरं मुलं कुठं शोधतील? तर जी अगदी लहान मुलं असतील ती अर्थातच त्यांच्या आईबाबांना, घरातल्या माणसांना या प्रश्नांची उत्तरं विचारतील. आणि जसजशी मोठी होतील तसतशी इतर ठिकाणी म्हणजे कधी शिक्षकांना किंवा कधी समाजातल्या इतर माणसांना ते प्रश्न विचारतील आणि याच्या पुढचा टप्पा म्हणजे मुलं आपले आपले प्रश्न शोधतील. इथपर्यंत जर मुलांना आपल्याला घेऊन जायचं असेल तर त्यांच्या साध्या साध्या प्रश्नांना उत्तर देणं हे खूप आवश्यक आहे. अनेकदा त्या सगळ्या प्रश्नांना आपण बालिश म्हणतो, काही विचारतो, किती वेळा विचारायचं तोच तोच प्रश्न असंही आपण म्हणतो. पण खरंच ते तरी काय करणार? कारण त्यांना हे सगळं जग जाणून घ्यायचं असतं. आपल्याला सगळं माहिती आहे पण मुलांसाठी हे सगळं खूप नवीन असतं आणि त्यामुळे त्यांना हे जग जाणून घेण्यासाठी ते कोणाला विचारणार? तर आपल्यालाच विचारणार. मुलं जेव्हा अगदी लहान असतात, नुकतीच बोलायला लागलेली असतात, तेव्हा त्यांना कोणते प्रश्न पडतात? तर त्यांना अशा एक टाईप आहे, त्या टाईपला म्हणतात की हे काय आहे? मुलं पहिल्यांदा हाच प्रश्न विचारतात की हे काय आहे? मग ते एखादं खेळणं असू दे किंवा पाणी पिण्याचा ग्लास असू दे किंवा एखादी पेन्सिल असू दे. इतकंच काय, तर एखाद्या माणसाकडे बघून सुद्धा मुलं प्रश्न विचारतात की हे काय आहे? जेव्हा आपण मुलांच्या या प्रश्नांना उत्तरं देऊ तेव्हा काय होतं त्यांच्या मेंदूमध्ये? तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची शब्दसंपत्ती वाढते. कुठल्या गोष्टीला काय म्हणायचं असतं हे त्यांना माहिती होतं. याच्या पुढचा टप्पा काय आहे? तर हे काय आहे याच्यावरून हे असं का आहे? हा खूप महत्त्वाचा टप्पा मुलं विचारतात. कारण खरोखर या मधल्या काळात म्हणजे हे काय आहे पासून ते हे का आहे, हे असं का आहे, इथपर्यंत त्यांच्या बुद्धीचा एक विकास झालेला असतो. आणि हा बुद्धीचा विकास कोणकोणत्या अंगाने होतो ते आपण बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची शब्दसंपत्ती तर वाढतेच, पण का हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अर्थातच त्यांची तार्किक क्षमता वाढलेली असते. तार्किक क्षमता म्हणजे काय? तर कुठलाही जगातला प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता, ही झाली तार्किक क्षमता. त्यामुळे ही क्षमता त्यांची वाढलेली असते आणि म्हणून तर त्यांना हा प्रश्न पडतो की हे असं का आहे? अगदी सोपं म्हणजे हा पाऊस असा का बरं पडतो? किंवा आपण कोणाकडे जायचंय तर ते का जायचंय? तू ही पोळी तयार करतेस ती का करतेस? हा दादा शाळेत का जातो? असे अनेक प्रकारचे प्रश्न हे पडण्याला बौद्धिक क्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे बुद्धीला हे प्रश्न पडले पाहिजेत की हे का आहे? आता जसं मी मगाशी म्हटलं तसं त्यांची शब्दसंपत्ती वाढली. दुसरं त्यांची तार्किक क्षमता वाढली. त्यातनंच तयार होणारी तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची विश्लेषणाची क्षमता वाढली, की जे उत्तर आपल्याला मिळालं आहे त्या उत्तराचं खरंच आहे का असं हा प्रश्न पडणं आणि त्या उत्तराकडनं पुन्हा नव्या प्रश्नाकडे येणं. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि या मुलांच्या मेंदूमध्ये आपोआप घडत असतात. आपलं काम आहे ते म्हणजे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आणि हे काम इथे संपत नाही, तर त्यांना प्रश्न विचारणं हा सुद्धा यातला दुसरा टप्पा आहे. प्रश्न कसे विचारले जातील? तर कोणतेही प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. त्यांच्या बौद्धिक विकासाचा अंदाज त्यामुळेच आपल्याला येतो. त्यामुळे हे प्रश्न हे आपले नेहमीच्या आयुष्यातले प्रश्न हे एक अत्यंत गरजेचे आहेत. म्हणजे सकाळनंतर दुपार का येत असेल? दुपारनंतर संध्याकाळ का होत असेल? असे प्रश्न विचारत राहणं त्यांना, की त्यामुळे त्याची खरी खरी आणि अगदी सायंटिफिक उत्तरंही अपेक्षित नाही आहेत, पण त्यांनी कुठेतरी मेंदूला चालना मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे खऱ्या आसपासच्या आयुष्यातले प्रश्न त्यांना विचारले गेले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे तयार प्रश्न आहेत ते त्यांना विचारणं. म्हणजे काय? जे कोडं आपल्याकडे तयार आहे ते कोड्याचं उत्तरं त्यांना विचारणं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी शाब्दिक कोडी असतील, गणिती कोडी असतील किंवा चित्रकोडी असतील, तर ही सगळी कोडी आपण मुद्दाम मुलांच्या समोर ठेवली पाहिजेत. आपण आणि मुलं असं मिळून जेव्हा कोडं सोडवायला लागतो त्यावेळेला मुलांना आपोआप कोडी सोडवायची सुरुवात होते आणि ही कोडी सोडवताना सुद्धा त्यांची शब्दसंपत्ती वाढते, त्यांची तार्किक क्षमता वाढते, त्यांची विश्लेषणाची क्षमता वाढते. त्यामुळे ही कोडी सोडवणं ही खूप त्यांच्या वाढत्या वयातल्या बौद्धिक विकासासाठी खूप आवश्यक आहे. आता ह्याच्या पुढचा टप्पा कोणता? तर साधारणपणे 2री-3रीतली मुलं ही सोपी कोडी सोडवू शकतात.
तर त्याच पद्धतीने साधारणपणे 5वी-6वीच्या पुढची मुलं ही सोपी कोडी तयारसुद्धा करू शकतात. जेव्हा मुलांना एखादं कोडं तयार करायचं असेल, मग ते साध्या प्रश्नांच्या स्वरूपातलं असलं तरी चालेल. त्यामुळे प्रश्न विचारण्याची स्पर्धासुद्धा आपण मुलांची घेऊ शकतो, की तू प्रश्न विचार आणि तू पण प्रश्न विचार, किंवा वर्गामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्याची स्पर्धा होऊ शकते. ती मुलांनी किती प्रश्न विचारले ह्याच्यावर त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न त्यांनी विचारले पाहिजेत. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत, मुलं कोड्यात पडली पाहिजेत, मुलांनी उत्तरं शोधली पाहिजेत आणि या सगळ्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली पाहिजे. मुलांना जर असं प्रश्न विचारायला आपण उद्युक्त केलं, प्रोत्साहित केलं आणि मुलांना प्रश्न पडले तर ती आपल्यासाठी खरंच एक चांगली खूण आहे. कारण यामुळेच त्यांची बौद्धिक क्षमता वाढणार आहे, त्यांच्या मेंदूला चालना मिळणार आहे. त्यामुळे मुलांना कोड्यात पडू द्या. आपण सुद्धा कोड्यात पडायला हरकत नाही आहे. आपण आणि मुलं दोघंही कोड्यात पडूया, फार वेगवेगळी कोडी सोडवूया, वेगवेगळी कोडी करूया. यामुळे आपल्या मेंदूला चालनाच मिळणार आहे. तर करून बघूया.